सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आज धनवृद्धीचा दिवस आहे. आज व्यापाऱ्यांसाठी एखादी मोठी डील ही फायनल होऊ शकते, त्यामुळे त्यांचं मन हे प्रसन्न राहील. समाजामध्ये शुभ खर्च झाल्याने कीर्ती आणि पराक्रम वाढीस लागेल. तुमच्यासाठी सुख समृद्धीचं प्रबळ योग जे आहेत ते बनत आहेत. संध्याकाळपर्यंत एखादा मोठा व्यवहार हा निश्चित होईल. तुमच्यासाठी धनवृद्धी असून तुम्ही उधार दिलेली रक्कम तुम्हाला सहज परत मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज वृषभ राशीच्या लोकांना ग्रहांचे शुभ योग बनत आहेत. तुमचं लक्ष आज नव्या योजनांकडे लागलेलं राहील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी तुम्हाला मिळेल, तसेच तुमचं काम देखील वाढणार आहे. प्रवासाला जाण्याचे तुमचे योग बनत आहेत. कायदेशीर वादांमध्ये तुमचा विजय होईल. आज तज्ज्ञांचा सल्ला घ्या, मगच तुम्हाला लाभ होईल. कुटुंबामध्ये अतिरिक्त जबाबदारी तुमची वाढीस लागणार आहे. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ देखील होणार आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना खडी आणि लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा रचनात्मक राहणार आहे. एखादं रचनात्मक आणि कलात्मक काम पूर्ण करण्यामध्ये तुमचा दिवस जाईल. तुमच्या आवडीचं काम करण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल. थोड्या अडचणी येतील आणि तुम्ही गोंधळून जाणार आहात, परंतु काळजी मात्र बिलकुल करू नका. कामामध्ये फोकस करा आणि मेहनत करत राहा. वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं लाभ आणि आर्थिक सहकार्य मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना खडी आणि लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस ठीक आहे. तुम्ही जोश आणि उत्साहामध्ये काम करता, परंतु काही वेळा त्यामध्ये चुका होतात. अशी कामं तुमच्यासाठी त्रासदायक बनू शकतात. दुसऱ्यांचाही तुम्ही विचार करा आणि त्यानुसार काम करा. तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील आणि तुमच्या महत्त्वपूर्ण चर्चा ह्या देखील पूर्ण होतील. कार्यालयामध्ये तुमच्या मतांनुसार वातावरण बनेल आणि तुमचं मन देखील आनंदी राहील. तुम्हाला आज जोडीदाराची मोठी मदत मिळेल. आज कोणताही निर्णय घेताना तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज नशीब साथ देईल आणि तुम्ही करिअरच्या बाबतीमध्ये थोडेफार जास्त व्यस्त राहाल. तुम्हाला अभ्यासासाठी थोडासा वेळ हा काढावा लागेल. कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ लोक तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तुमची नजर आज चौफेर हवी आणि कोणतंही काम करताना तुम्ही सतर्क राहा. कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ आहे, परंतु तुम्ही सावध राहा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीच्या लोकांना नशीब साथ देईल आणि तुम्हाला आज प्रत्येक बाबतीमध्ये संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला असं वाटेल की एखादी व्यक्ती तुमचा गैरफायदा घेते, तर त्या व्यक्तीपासून तुम्ही दूर राहा. ऑफिसमधील बदल हे सकारात्मक होतील आणि सहकाऱ्यांची तुम्हाला साथ मिळेल. एखाद्या मंगल कार्याची चर्चा तुमच्या घरामध्ये होऊ शकते. तुम्ही आज नशिबावरती विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासानं काम करा. प्रत्येक विषयामध्ये
तुम्हाला आज यश हे मिळू शकतं. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांच्या चरणी लीन व्हा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळते आणि आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली राहील. तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मनासारखं यश प्राप्त होईल आणि तुमच्या सगळ्या योजना या यशस्वी होतील. सर्व वादविवाद आज संपून जातील. नवीन प्रकल्पावरती तुमचं काम हे सुरू होऊ शकतं. जमीन आणि संपत्तीच्या विषयांमध्ये कुटुंब आणि इतर आजूबाजूचे लोक तुम्हाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे थोडे सतर्क राहा. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि दिवसभर त्यांना लाभाच्या संधी मिळतील. त्यामुळे आज तुम्ही काम करत राहा. कुटुंबामध्ये तुम्हाला सुख आणि शांतीचा अनुभव येईल, त्यामुळे तुम्ही स्थिरतेचा आनंद घेऊ शकाल आणि तरच तुम्हाला लाभ होईल. नोकरी आणि व्यापारामध्ये काही नाविन्य तुम्ही आणू शकलात तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल. कामामध्ये तुमच्या नवीन प्राण येईल, त्यासाठी आज तुमच्याकडे लाभाचे योग आहेत. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज नशीब साथ देईल आणि आज तुमच्या गृहोपयोगी वस्तूंवरती खर्च देखील होईल. कौटुंबिक सुखाच्या वस्तू आज तुमच्या घरी येणार आहेत. तुमचे कर्मचारी किंवा एखाद्या नातेवाईकामुळे थोडासा ताणतणाव हा राहू शकतो, त्यामुळे पैशांच्या देवाणीघेवाणीच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा. तुमचे पैसे हे अडकू शकतात. तुम्हाला आजचा दिवस हा कोर्ट कचेरीमध्ये फेऱ्या मारण्यामध्येच घालवावा लागेल, परंतु यामध्ये तुम्हाला यश हे मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना नशिबाची साथ राहील आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये मनानुसार लाभ झाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आणि तुम्हाला त्याचा लाभ होईल. व्यवसाय बदलीची योजना तुम्ही आज बनवाल. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदारी तुम्ही आज पूर्ण कराल. आज वाहन चालवताना मात्र तुम्ही सावध राहा, कारण आज तुमचा ॲक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता आहे. आज नशीब 59% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होतील आणि अचानक काही मोठे खर्च देखील तुम्हाला करावे लागू शकतात. धावपळ आणि अधिक खर्चाची तुमची स्थिती राहील. एखादी संपत्ती खरेदी विक्री केल्यानं तुम्हाला नफा होईल. सर्व वैधानिक बाबी तुम्ही पडताळून पाहू शकता. सायंकाळी तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होतील आणि तुमचं जीवन देखील आनंदी राहील. आज दूरचा किंवा जवळचा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो, त्यातून तुम्हाला लाभ होतील. व्यवसायाच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी असाल. विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक ताणतणावातून सुटका होईल. आज भटकंतीच्या वेळी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही आज रिलॅक्स व्हाल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.